पुण्यामध्ये जी-बी-एसचा वेगानं फैलाव होतो आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या जी-बी-एसचं मूळ आता गवसलं आहे आणि हे मूळ येऊन ठेपतं आहे या विहिरीपाशी. पुण्यातल्या नांदेड गावातली ही विहीर आहे. वरच्या बाजूला खडकवासला धरण आहे आणि या धरणातून या विहिरीमध्ये पाणी सोडलं जातं आणि पुढे याच विहिरीचं पाणी कुठल्याही प्रकारची प्रक्रिया न करता, म्हणजे पुन्हा एकदा या ठिकाणी अधोरेखित करावं लागेल, कुठल्याही प्रकारची प्रक्रिया न करता या परिसरातल्या गावांना दिलं जातं. उदाहरणार्थ नांदेड गाव, किरकिटवाडी, कोल्हेवाडी, नांदोशी आणि धायरी. आणि त्यामुळेच याच परिसरामध्ये जी-बी-एसचे रुग्ण मोठ्या संख्येनं आढळून आलेले आहेत. आत्ताच्या तारखेला पुण्यामध्ये 64 रुग्ण जी-बी-एसचे आहेत. त्यातल्या निम्म्यापेक्षा जास्त रुग्ण हे या गावांमधले आहेत आणि म्हणूनच ही विहीर आणि या विहिरीतून होणारा पाणी पुरवठा हा इथे चिंतेचा मुद्दा बनला आहे. या परिसरातले नागरिक, ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत. मला सांगा, किती वर्ष झाले इथे अशा पद्धतीनं पाणी पुरवठा होतो? ही गावं आहेत, महापालिकेत असली तरी वेगळी गावं आहेत, उपनगरामधली गावं आहेत. इथे पाणी पुरवठ्याची किंवा स्वच्छ पाण्याची, दूषित जे पाणी नाही त्याची पुरवठ्याची काही सोय नाही का? ग्रामपंचायत सुरू असल्यापासून पाणी पुरवठा याच विहिरीतून होतो आहे. पण महापालिकेत जेव्हापासून समाविष्ट झालो आहे तेव्हापासून पाणी पुरवठ्याचा पूर्णपणे बोरा वाजला आहे. लोकसंख्या वाढली आहे, त्या लोकसंख्येच्या प्रमाणात पाणी पुरवठा होत नाही. त्या पाणी पुरवठ्याची पूर्तता करण्यासाठी दिवसभरातून 3 वेळा विहीर भरावी लागते. त्या विहिरीचं पाणी नुसतं भरून उपयोग नाही, तर त्याची स्वच्छता पण केली पाहिजे. त्याच्यात क्लोरीन किंवा त्या प्रमाणात त्याचा औषध उपचार केला पाहिजे. तसं कुठलीही गोष्ट त्यात होत नाही आणि फिल्ट्रेशन पण होत नाही. म्हणजे आता इथे कालपर्यंत विहिरीच्या कडेलाच आजूबाजूला सांडपाणी विहिरीमध्ये मिसळत होतं, अशी अवस्था आहे का? बरोबर आहे. कालपर्यंत आयुक्त साहेब येईपर्यंत इथं अस्वच्छता होती. ते येण्याच्या अगोदर रात्री 2-2 वाजेपर्यंत काम करून चेंबर लाईन दुरुस्त केली, खड्डे बुजवले, जे उघडे चेंबर होते ते सिमेंट कॉन्क्रीटनी भरून घेतले. हा फक्त दाखवायचा पुरताच विषय आहे का? लोकांच्या जीवाशी खेळणं हाच महापालिकेचा उद्देश आहे का? आणि हा जीवाशी खेळ सर्रासपणे सुरू आहे. त्याची गांभीर्यानं दखल घेतली जात नाही. धायरी गावामध्ये काय परिस्थिती आहे किंवा आसपासच्या नांदोशी गावामध्ये काय परिस्थिती मला सांगा, राहुल पोकळे. खरं तर सर, नव्याने समाविष्ट झालेल्या 32 गावांपैकी ही जी गावं आहेत त्यामध्ये नरे, नांदेड, धायरी, खडकवासला, किरकिटवाडी, नांदोशी या गावांमध्ये महापालिकेच्या माध्यमातून कोणताही शुद्ध पाण्याचा पुरवठा आम्हाला होत नाही. जुन्या ज्या आमच्या विहिरी आहेत त्या विहिरींच्या माध्यमातून माझा पुरवठा पाण्याचा होतो. मुळातच काय, आम्हाला पाणी कमी, त्यात तुम्ही आम्हाला दूषित पाणी पाजताय. अजिबात या ठिकाणी कोणत्याही प्रक्रिया करून पाणी तुम्ही आम्हाला देत नाहीत. त्यामुळे धायरी आणि या संपूर्ण परिसरामध्ये पेशंट आहेत. आत्ताही तुम्हाला जर माहिती हवी असेल तर भारती हॉस्पिटलमध्ये पेशंट व्हेंटिलेटरवरती आता ॲडमिट आहेत, सिरियस आहेत. अशा पेशंटचे जबाबदार कोण? ती महापालिका पूर्णपणे जबाबदार आहे. दूषित पाणी जबाबदार आहे त्याला. मला सांगा, या परिसरामध्ये तुम्ही आता जे सांगत होता ड्रेनेज लाईन आणि पाण्याची लाईन ही काय एकाच जवळून जाते? काय स्थिती आहे? ड्रेनेजचं पाणी इकडे मिसळलं जातं असं आहे का काही? गावात सर पूर्वीपासून, म्हणजे माझा जन्म, आता माझं वय 35 वर्ष आहे, तर पहिल्यापासून ड्रेनेज लाईन ही रिपेअरसुद्धा झाली नाही. आत्ता महानगरपालिका आल्यानंतरसुद्धा त्यांनी कधी त्याच्या चौकशीसुद्धा केली नाही की पाणी मिक्स होतं आहे का. तर तुम्ही बघितलं ना, तर रोड साईडला ड्रेनेज लाईन आणि पाण्याची लाईन एका साईडनीच गेलेली आहे आणि त्यातून ती ड्रेनेज लाईन फुटून त्या पाण्याच्या लाईनमधून सगळीकडे पाणी पुरवठा होतो आत्ता. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून या परिसरामध्ये साथीचे आजार हे नेहमीच होत असतात. पावसाळ्यामध्ये तर मोठ्या प्रमाणावरती लोक आजारी पडतात. मात्र हा जो जीवघेणा किंवा अतिशय धोकादायक असा जी-बी-एस आजार जो आहे, गुइलेन बॅरी सिंड्रोम नावाचा, तो या ठिकाणी नागरिकांना सतावतोय. अनेक पेशंट या ठिकाणी रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये महापालिकेला जाग आली आणि त्यांनी इथले नमुने हे प्रयोगशाळेकडे पाठवले. तिथनं देखील हे पाणी दूषित असल्याचे रिपोर्ट्स मिळालेले आहेत. त्यामुळे हे पाणी आत्ताच्या क्षणी तरी लोकांसाठी धोकादायक आहे, ते पिणं योग्य नाही. अशा परिस्थितीत महापालिका या लोकांना स्वच्छ आणि शुद्ध पाण्याचा पुरवठा करते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि तरच हा आजार किंवा जी-बी-एसवरती नियंत्रण मिळणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन खानवरचं अरुण मेहत्रे, झी 24 तास, नांदेड गाव, पुणे.